लेक्चर सिरीज मध्ये मी या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करते। या परिवर्तनवादी टीम मध्ये काम करणारे राहुल खांडेकर सर, विश्वजित बनसोडे आणि त्यांच्या सर्व टीमचं या ठिकाणी कौतुक करते, अभिनंदन करते। ते याच्यासाठी की महापुरुषांची विचारधारा जपण्याचं काम या टीमने गेल्या कित्येक वर्षापासून सातत्यानं हे काम करत आहेत आणि ही विचारधारा अनेक विचारवंतांच्या माध्यमातून, व्याख्यात्याच्या माध्यमातून हे समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करत आहात। म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या सर्व टीमचं अभिनंदन करते, स्वागत करते। अण्णाभाऊ साठेंची 104वी जयंती निमित्त जयंती विशेष या सदरामध्ये आज मी या ठिकाणी आपल्या समोर अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील आंबेडकरवाद या विषयावर मी माझं मनोगत व्यक्त करणार आहे। आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व श्रोते त्यांचंही मी या ठिकाणी स्वागत करते आणि बहुजन संघटक पेजला पुन्हा एकदा शुभेच्छा देते आणि 104व्या जयंती निमित्त आपणा सर्वांना शुभेच्छा देते आणि या विषयाची सुरुवात करते। या देशामध्ये पीडित शोषित समाजावर अनेक वर्षापासून जातीचं जोखंड, धर्माचं जोखंड होतं। त्या जोखंडातून मुक्त करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी प्रयत्न केले, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या कृतीतून, आपल्या लेखणीतून, आपल्या कार्यातून या समाजाला मुक्तता देण्यासाठी, विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले, त्या सर्व महापुरुषांच्या विचाराला, त्यांच्या कृतीला मी त्रिवार वंदन करते आणि आजच्या विषयाची सुरुवात करते। आपणास माहित असेल, साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे। साहित्यात प्रतिबिंबित होणारे विचार हे शुद्ध, निखळ, संस्कारित असतील तर मानवाला ते परिवर्तनवादी विचाराकडे नेतात। आणि परिवर्तनवाद म्हणजेच आंबेडकरवाद आहे। परिवर्तन होणे म्हणजे काय तर निसर्ग नियमानुसार या घटनांचा, समाजातील ज्या घटना घडामोडी असतात त्यांच्यामध्ये बदल निसर्ग नियमाप्रमाणे होत असतो। तो बदल होणं अपेक्षित आहे आणि या बदलाला आपण परिवर्तन असं म्हणूया। तर साहित्यामध्ये परिवर्तनवादी विचार येणं हे खूप महत्वाचं आहे। म्हणूनच अण्णाभाऊंनी पुरोगामी पार्श्वभूमीवरचा विचार आपल्या साहित्यातून मांडला। महापुरुषांच्या विचारातून आणि स्वतःच्या वाटेला आलेल्या जगण्यातून अण्णाभाऊंनी हा विचार उचलला आणि तो आपल्या लेखणीतून, आपल्या साहित्यात मांडला, साहित्य कृतीमध्ये मांडला। अण्णाभाऊंच्या साहित्यावर, अण्णाभाऊंच्या विचारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीचा प्रभाव होता आणि या विचार श्रृंखलेतूनच अण्णाभाऊंनी आपले विचार आपल्या साहित्य कृतीत मांडले आहेत। अण्णाभाऊ लिहिताना म्हणतात, अण्णाभाऊंची एक फकीरा नावाची कादंबरी बाबासाहेबांना अर्पण केली आणि त्यात म्हटलं, जग बदल घालून घावं माझं सांगून गेले भीमराव। म्हणजे काय, अण्णाभाऊ जग बदलण्याची भाषा करतात। अण्णाभाऊ जग बदलण्याची भाषा का करतात तर बाबासाहेबांच्या विचारांचा पगडा अण्णाभाऊंच्या विचारावर होता आणि तो त्यांच्या साहित्यात उतरवला अण्णाभाऊंनी। आणि जग बदलण्याची भाषा अण्णाभाऊ करतात। तर अण्णाभाऊंना हे म्हणायचं आहे की विषमताग्रस्त समाज व्यवस्था नष्ट झाली पाहिजे। या देशात समानता आली पाहिजे आणि नैसर्गिक नियमानुसार जो बदल होतो ते परिवर्तन अपेक्षित असतं, ते परिवर्तन झालं पाहिजे असं अण्णाभाऊंना वाटत होतं।
आणि म्हणून अण्णाभाऊंनी हा पुरोगामी विचार उचलला आणि आपल्या साहित्यातून मांडला. अण्णाभाऊंना वाटायचं हे जग बदललं पाहिजे, या जगामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, ही विषमता नष्ट झाली पाहिजे. या व्यवस्थेवर अण्णाभाऊंनी कथा कादंबऱ्यातून ताशेरे ओढले आणि अण्णाभाऊंनी त्यांच्या पात्रातून एक प्रकारचं बंड उभा केलं. त्यांच्या नायिका नायक यांच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी या विषमतेला हाक देऊन ही विषमता आमच्यावर लादलेली आहे आणि ती आपल्याला आपल्या संघर्षातून ती मिटवायची आहे, याला नष्ट करायचं आहे. हा विचार आणि देशभक्तीपर विचार, अस्मितेचा विचार अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडला. अण्णाभाऊ हे मानवतावादी लेखक होते. अण्णाभाऊंनी मानवतावाद अण्णाभाऊंच्या अंतर्मनात होता. तो त्यांनी फक्त लिहिला नाही, तर तो कृतीतून जागवला. अण्णाभाऊ म्हणत असत, अण्णाभाऊंना वाटत असेल की या देशामध्ये मानवता नांदली पाहिजे, मानव म्हणजे मानव मूल्यांचा स्वीकार झाला पाहिजे, मानव मूल्यांचं आव्हान होतंय आणि माणूस म्हणून जगताना अण्णाभाऊंना वाटायचं प्रत्येकाला न्याय, स्वातंत्र्य, समतेनं जगण्याचा अधिकार आहे, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. आणि निसर्गापेक्षा माणसांकडून जो मानव मूल्यांचं जे अवमूल्यन होतंय आणि मानव मूल्यांची जी विटंबना होते ती निसर्गापेक्षा माणसाकडून होते, तर ही अवहेलना थांबली पाहिजे. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, माणूस हा सुसंस्कारित असला पाहिजे आणि माणसाचं शोषण माणसाकडून होतंय ते थांबलं पाहिजे, असं अण्णाभाऊंना वाटत होतं. म्हणून अण्णाभाऊंनी त्यात लिहिलं आहे की अण्णाभाऊ चे विचार हे मानवतावादी विचार आहेत. अण्णाभाऊंच्या विचारामध्ये परिवर्तन हे फक्त माणसामध्येच नाही, तर निसर्गामधल्या सर्व घटकात, प्राणी मात्रात जो बदल आहे त्यास अण्णाभाऊ परिवर्तन असं संबोधन करतात. आणि परिवर्तन म्हणजेच आंबेडकरवाद. आंबेडकरवाद हे तिसरं काही नसून संघर्षाच्या पायावर उभी राहिलेली एक मोठी प्रतिक्रिया आहे, एक मोठी साथ आहे. संघर्षाला नाकारण्याची जी ताकद आहे त्याला सुद्धा आंबेडकरवाद म्हणूया आपण. आंबेडकरवाद ही दुसरं तिसरं काही नाही, तर ती एक नैतिकता सांभाळण्याचा विचार आहे. मानव आणि समाज, मानव यांचा संबंध, माणसांचा संबंध, व्यक्तीचा संबंध आणि समतेच्या तत्वाचा पालन करणारा विचार म्हणजेच आंबेडकरवाद आहे. आणि आंबेडकरवाद म्हणजे परिवर्तन, आणि परिवर्तन म्हणजे आंबेडकरवाद. नीती आणि माणूस म्हणजेच आंबेडकरवाद. आंबेडकरवादाला इतर विचाराच्या कुबड्या घालण्याची गरज नाही. आंबेडकरवाद हा विचार म्हणजे लोककल्याणकारी तत्वज्ञानाचा विचार आहे, संघर्षाचा विचार आहे, अन्यायाला प्रतिकार करण्याचा विचार आहे, समतेचा विचार आहे, समतेचं तत्व स्वीकारणारा विचार आहे. आणि हाच विचार अण्णाभाऊंच्या लेखणीतून, अण्णाभाऊंच्या प्रत्येक कथेच्या माध्यमातून, अण्णाभाऊंच्या प्रत्येक कादंबरीच्या पात्राच्या माध्यमातून अण्णाभाऊंचे विचार प्रकट होताना या ठिकाणी आपल्याला असं दिसून येईल की मानवतावाद हा अण्णाभाऊंना अभिप्रेत होता. मानव मूल्यांची जी कत्तल होते, मानव मूल्यांचं जे अवहेलना होते, मानवाला धिक्कारलं जातंय, हे अण्णाभाऊंना मान्य नव्हतं. अण्णाभाऊ यासाठी प्रखर विरोध करतात, संघर्ष करतात आणि जगताना त्यांच्या कृतीतून त्यांनी तो मानवतावाद जागवला आणि तो कृतीत उतरवला. आता आंबेडकरवाद हे दुसरं तिसरं काही नाही, तर समतेचा विचार आहे.
आणि हाच समतेचा विचार अण्णाभाऊंना अपेक्षित होता. अण्णाभाऊंना स्त्रीला लेखणे, जाती व्यवस्थेच्या आधारावर, भांडवलशाहीच्या आधारावर, संपत्तीच्या आधारावर माणसांची जी अवहेलना होते ती अण्णाभाऊंना मान्य नव्हती. स्त्रियांना जी दुय्यम भूमिका होती, स्त्रियांना हीन लेखलं जात होतं आणि हाच विचार अण्णाभाऊंना मान्य नव्हता. आणि आंबेडकरवादाचा, नैतिकतेचा, समतेचा विचार अण्णाभाऊंना मान्य होता. म्हणून साहित्य लिहिताना अण्णाभाऊंनी आंबेडकर वादाचा विचार साहित्यातून पुढे आणला आहे. अण्णाभाऊ म्हणतात, संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे. आणि अण्णाभाऊंच्या साहित्यात संघर्ष हा अण्णाभाऊंच्या साहित्याचा प्राणबिंदू आहे. संघर्ष हा कशासाठी आहे? संघर्ष हा अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आहे, शोषितांसाठी आहे, वंचितांसाठी आहे आणि जगण्याच्या धडपडीतून संघर्ष हा अण्णांना अभिप्रेत आहे. संघर्षातून समृद्धीकडे हा असा निर्भीड विचार अण्णाभाऊ त्यांच्या साहित्यात व्यक्त करताना, मांडताना, लिहिताना आपल्याला दिसतात. अण्णाभाऊंना असं अपेक्षित आहे. अण्णाभाऊ म्हणतात की भुकेची आग जेव्हा मस्तकात जाते तेव्हा क्रांती घडते. आणि ही क्रांती असे विद्रोही वृत्तीला विरोध करणारे, अन्यायाला विरोध करणारे, विध्वंसक वृत्तीला विरोध करणारे क्रांतिकारी नायक तयार झाले पाहिजेत. आणि असे ही जी माणसं, ही जी क्रांतिकारी नायक जे आहेत ती स्वतः जगतात आणि दुसऱ्यालाही जगवतात. अण्णाभाऊ म्हणत असत, शंड लोक बंड करू शकत नाहीत. क्रांतिकारांचा लढा उभा राहायला पाहिजे. क्रांतिकारांनी अन्यायाच्या विरुद्ध मशाल घेतली पाहिजे. अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळाला पाहिजे. समता या देशामध्ये नांदली पाहिजे असं अण्णाभाऊंना वारंवार वाटत होतं. म्हणून अण्णाभाऊंची लेखणीमध्ये अण्णाभाऊंनी क्रांतिकारी नायक आपल्याला दाखवले आहेत. क्रांतिकारक नायकांच्या ज्या कथेमध्ये क्रांतिकारी नायक जे उभे केले आहेत अण्णाभाऊंनी, त्याच्यामध्ये फकीरा असेल, सापळा असेल, तमाशा असेल, या कथानकामधून आपल्याला हे वारणेचा वाघ असेल, त्याच्यामधनं आपल्याला या साहित्यातून, त्यांच्या या कादंबऱ्यातून, कथामधून आपल्याला असं दिसून येतं की अण्णाभाऊंनी हे नायक उभे केले आहेत. ते क्रांतिकारी नायक आहेत. ते देशभक्ती ची विचारधारा जपणारे नायक आहेत. ती अन्यायाला विरोध करणारी नायक आहे. ती स्त्रीच्या अस्मितेला जपणारे नायक आहे. ही असं तत्वज्ञान अण्णाभाऊंनी साहित्यामध्ये मांडलं. आणि हा पुरोगामी पार्श्वभूमीवरचा विचार अण्णाभाऊंनी डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराच्या प्रेरणेतून घेतला आहे. आंबेडकरवाद हा समतेचा विचार आहे, हा नैतिकतेचा विचार आहे. अण्णाभाऊंनी स्त्रीवर लिहिताना, स्त्री नायिकेचं पात्र लिहिताना अण्णाभाऊंच्या लिखाणामध्ये स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारला आहे, माणूस म्हणून रेखाटला आहे, माणूस म्हणून तिला एक संधी दिली आहे, तिला माणूस म्हणून जगण्याची तिला एक प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. अण्णाभाऊ लिहितात की या देशाबद्दल, या देशामध्ये समृद्धता नांदावी, या देशामध्ये समानता यावी, हा देश समृद्ध व्हावा, या देशाचं नंदनवन व्हावं अशी मला रोज स्वप्न पडतात. आता बघा, अण्णाभाऊंचा विचार हा मानवतावादाकडे झुकणारा विचार आहे. अण्णाभाऊ स्वप्नही पाहत असताना या देशाबद्दल, देशभक्तीपर, या देशाचं
जी कृतज्ञता आहे ती कृतज्ञता त्यांच्या अंतर्मनामध्ये रुजलेली होती आणि तशी स्वप्न अण्णाभाऊंना पडत होती की या देशाचं नंदनवन व्हावं. या देशातल्या माणसावर माझा आढळ विश्वास आहे, त्यांच्या श्रमशक्तीवर माझा विश्वास आहे आणि या देशाचं नंदनवन झालं पाहिजे, या देशामध्ये समता नांदली पाहिजे अशी मला रोज स्वप्न पडतात आणि मी लिहितो असं अण्णाभाऊ विचार मांडताना दिसतात. हे नैतिकतेचे विचार अण्णाभाऊंचे. अण्णाभाऊंच्या अनेक कथा कादंबऱ्यातून बंगालचा पोवाडा अण्णाभाऊंनी लिहिला आहे. तो मानवतावादाचं एक प्रतीक म्हणून आपण पाहूया त्याच्याकडे. अण्णाभाऊंनी जेव्हा बंगालमध्ये दुष्काळ झाला, पूर अवस्था झाली, त्याचं वर्णन त्या पोवाड्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामध्ये आपण माणूस म्हणून तिथं आपली प्रतिक्रिया काय, आपला सहभाग काय असेल, आपण तिथं काय केलं पाहिजे, हे असा आशय ओतप्रोत त्या पोवाड्यामध्ये भरलेला आहे. म्हणजे नैतिकतेचं दर्शन, मानवतेचं दर्शन अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यातून आपल्याला पाहायला मिळतं. पुरुषांना लाडे लाडे बोलणारी नायिका अण्णाभाऊंच्या साहित्यातून अण्णाभाऊंनी त्या नायिकांना, अण्णाभाऊंच्या नायिकांना त्या नायिकांनी, अण्णाभाऊंच्या साहित्यातल्या नायिकांनी, या स्त्री पात्रांनी या संकल्पनेतून स्त्रीची सुटका केली आहे. त्याग, बलिदान, मर्मभेदी लेखन, स्त्रियांची घुसमट, स्त्री पुरुष नात्यांचा घेतलेला वेध आणि खटकेबाज संवाद, माणूस म्हणून जगतानाची महिलांची जी धडपड, जी घुसमट, हे सगळं मर्मभेदी चित्रण अण्णाभाऊंनी शब्द रूपात आपल्या शब्दशैलीत मांडलं आहे, दाखवलं आहे आणि ते चित्र रेखाटताना त्यांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न अण्णाभाऊंनी केला आहे. अण्णाभाऊंच्या लेखणीमध्ये आपण पहा, अण्णाभाऊंच्या कथा कादंबऱ्यात, अण्णाभाऊंच्या लेखनात प्रत्येक शब्द हा भूक आणि संघर्ष यावर आधारलेला आहे. संघर्ष हा अण्णाभाऊंच्या लेखणीतला प्राणबिंदू आहे. नैतिकता हा अण्णाभाऊंच्या साहित्यातला एक केंद्रबिंदू आहे आणि समता हे अण्णाभाऊंच्या लेखणीचं एक बलस्थान आहे. अण्णाभाऊ लिहितात, माणसाचा स्वाभिमान, स्त्रीचं शील भंगलं, माणसाचा स्वाभिमान दुखवला, या देशाचा स्वाभिमान दुखवला, माणसाचा स्वाभिमान दुखवला, स्त्रीचं शील भंगलं आणि माणसाची मान मोडली तर ताट मान कोणाची आणि कशासाठी राहील. हे मानवतेचं आणि अस्मितेचं चित्र रेखाटताना अण्णाभाऊ दिसतात. अण्णाभाऊंना लढा मान्य आहे, रडगाणं मान्य नाही. क्रांतिकारी तयार झाले पाहिजेत. क्रांतिकाऱ्यांनी या क्रांतीची मशाल हातात घेऊन या विषमतेच्या विरुद्ध बंड पुकारलं पाहिजे आणि ही विषमता हद्दपार केली पाहिजे असं अण्णाभाऊंना मनातून वाटत होतं. अण्णाभाऊंना वाटत असे की जात हा एक रोग आहे, जात ही वास्तव आहे, धर्म हा एक रोग आहे, जात हे वास्तव आहे आणि गरिबी ही तत्कालीन आहे, गरिबी नष्ट करता येऊ शकते, पण जात नष्ट करणं आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे असं अण्णाभाऊंना वाटत होतं. जाती नष्ट व्हाव्या, जाती नष्ट व्हाव्या म्हणजे काय की आंतरजाती विवाह करावे का, आंतरजाती भोज केल्याने त्या संपणार आहेत का, तो असा अण्णाभाऊंना एक प्रश्न पडतो की आंतरजाती भोज किंवा आंतरजाती विवाह हा त्याच्यावरचा तोडगा नाहीये. तर अण्णाभाऊंना असं वाटत होतं की धर्म हा रोग आहे आणि म्हणून धार्मिक धारणांचा अंत आणि नाश झाला पाहिजे की ज्यावर जाती व्यवस्था टिकून आहे. म्हणजे बघा,
अण्णाभाऊंना वाटत होतं की या धार्मिक धारणांचा अंत झाला पाहिजे. वरवरचा आपण वरवरच पांघरून घेऊन वरवरच्या कल्पना मांडून किंवा वरवरच जे काही आपण करणार आहोत, वरवरच्या संकल्पना आपण आचरणात आणणार आहोत, ते अण्णाभाऊंना मान्य नाही. तर जाती अंताचा लढा लढला पाहिजे. धर्म धार्मिक धारणांचा अंत करण्याचा लढा लढला पाहिजे. जो लढा असा असेल की तो जाती त्यावर विसंबून आहेत, तर जाती नष्ट करण्यासाठी धार्मिक धारणांचा अंत हा विचार अण्णाभाऊंनी साहित्यातून मांडला. अण्णाभाऊंना जाती मान्य नाहीत. जाती पाती किंवा संपत्तीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर, धार्मिक व्यवस्थेच्या आधारावर माणसांची झालेली हेळसांड माणूस म्हणून त्यांना नाकारली जाण्याची खंत अण्णाभाऊंना सतावत आहे. आणि म्हणून अण्णाभाऊंनी भगवान बुद्धाच्या करुणेने, भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीने माणसाला करुणेने पाहिलं, प्रकाशितपणे पाहिलं माणसांकडं, त्याच करुणेने अण्णाभाऊंनी माणसांकडे पाहत, माणसांना त्याच करुणेने पाहत लिखाण केलेलं आहे, लेखन केलेलं आहे, साहित्य मांडलेलं आहे. आणि त्या साहित्य प्रतिमेत अण्णाभाऊंनी माणसांचं माणूस पण जपलं आहे. अण्णाभाऊंना हे मान्य नाही की जाती या माणसांच्या विकासाच्या आड येणाऱ्या, माणूस पण नाकारणाऱ्या जाती, त्या जाती व्यवस्था नष्ट झाली पाहिजे आणि जाती अंत झाला पाहिजे. अण्णाभाऊंना हे विचार पटत नसत आणि अण्णाभाऊ पेटून उठून लेखणी अण्णाभाऊंची धारधार होत असे. अण्णाभाऊ म्हणत असत, मी जे जगतो ते मी लिहितो. माझ्या अवतीभोवती जी माणसं आहेत, जी माझी माणसं आहेत, त्या माणसांचं जगणं मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. आणि ते जगणं त्यांच्यावर आलेला त्यांच्यावर झालेला तो अन्याय, त्यांच्यावर आलेली जी परिस्थिती आहे, त्यांचं जे जगणं आहे ते बघून मी लिखाण लिहितो. आणि माझ्या अवतीभोवतीच्या माणसांच्या वरतीच माझं लिखाण आहे, असं अण्णाभाऊ म्हणतात. की या देशामध्ये जाती अंत झाला पाहिजे, या देशामध्ये स्त्री समानता आणली पाहिजे, या देशामध्ये माणूस म्हणून जगण्याची मुभा असावी, माणूस म्हणून एकमेकांची अवहेलना होऊ नये. हा विचार म्हणजेच आंबेडकरवादाचा विचार आहे. हा विचार म्हणजे नैतिकतेचा विचार आहे. हा विचार म्हणजेच संस्काराचा विचार आहे. निसर्ग नियमाप्रमाणे चालणारा हा विचार आहे. आणि अण्णाभाऊंना माहित होतं की आंबेडकरवाद हा विचार म्हणजे जाती अंताला गाडणारा, जातीला गाडणारा विचार आहे. म्हणून अण्णाभाऊंनी हा विचार स्वीकारला आणि या माध्यमातून लेखणी त्यांची प्रबळ होऊन अण्णाभाऊ एवढं मोठं साहित्य लिहू शकले, जे संघर्षाच्या तत्वाला धरून, मानवी मूल्यांच्या तत्वाला धरून, मानवी मूल्यांची जपणूक करणारं लेखन, मानवी मूल्यांचा अवलंबन करणारं लेखन, मानवी मूल्यांचा संस्कार करणारं लेखन म्हणजेच आंबेडकरवादी लेखन अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून मांडलं. आंबेडकरवादाला इतर विचाराची गरज नाही. आंबेडकरवाद हे एक संघर्षाची प्रतिक्रिया आहे आणि इतर विचाराच्या फुगड्या घेण्याची आंबेडकरवादाला गरज नाही. आंबेडकरवाद हे लोककल्याणकारी तत्वज्ञान आहे. लोककल्याणकाराचा अंश जपणार लोककल्याणकारी तत्वज्ञान, जे की परिवर्तनवादी तत्वज्ञान आहे, जे की समानतेचं तत्वज्ञान आहे. हाच विचार अण्णाभाऊंनी आपल्या साहित्य प्रतिमेतून मांडला, साहित्यातून रुजवला, साहित्यातून मांडला. आणि अण्णाभाऊंच्या प्रत्येक कथामध्ये आपण बघा, वाचकांच्या मध्ये अण्णाभाऊंची जी स्त्री पात्र आहेत ते बघताना आपल्याला असं लक्षात येईल की
वाचकांच्या मध्ये अण्णाभाऊंच्या स्त्री पात्राबद्दलची जी भूमिका आहे त्यांचं श्रेष्ठत्व प्रेरणादायी ठरतात. त्या का ठरतात प्रेरणादायी? तर त्यांनी मानव मूल्यांची जपणूक केली. केवळ मानव मूल्यांची जपणूक केली आहे नाही, तर स्वत्व, कुटुंब आणि देशभक्ती जपण्याची विचारधारा त्यांच्या कथनकांमधून, त्या नायिकांच्या वक्तव्यातून आपल्याला दिसून येते. त्याग, समर्पण, मर्मभेदी विचार, या ज्या भूमिका, अस्तित्वाच्या ह्या भूमिका आहेत, ते वाचकांच्या नजरेत श्रेष्ठ अशा भूमिका आहेत. अण्णाभाऊंच्या काही नायिका समाज संकेतानुसार कुलीन घराण्यातल्या नाही, तरीही त्या वाचकांच्या दृष्टीनं प्रेरणादायी ठरतात. का? तर त्यांनी मूल्यांची जपणूक केली आहे, मानव मूल्यांचा स्वीकार केला आहे, देशभक्ती रुजवण्याचा विचार केला आहे, स्वत्व आणि कुटुंबही जगलं आहे. हा विचार, हा विकासाचा विचार, हा प्रेरणादायी विचार अण्णाभाऊ त्यांच्या साहित्यातून मांडतात. अण्णाभाऊंना स्त्री ही दुबळी, स्त्री ही दुर्बल नाही, तर तिच्या स्वत्वानं ज्या बंदिस्त आकाशामध्ये ती स्वतःच विश्व निर्माण करू शकते, यावर अण्णाभाऊंना विश्वास आहे. आणि आजही आपण पाहत आहोत या बंदिस्त आकाशामध्ये अनेक अण्णाभाऊंच्या नायिका, साहित्यातल्या नायिका आजही आपण पाहत आहोत की एवढं मोठं विस्तीर्ण असं जग त्यांनी निर्माण केलं आहे. आणि देशाची अस्मिता जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे, स्वत्वाची अस्मिता जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. कौटुंबिक कलहातून, कौटुंबिक घुसमटीतून त्या वर येत आहेत आणि वैचारिक क्रांतीचा एक प्रवाह निर्माण करू पाहत आहेत, त्या जगू पाहत आहेत. ही विचारधारा अण्णाभाऊंची देण आहे. अण्णाभाऊ म्हणत असत, वैचारिक क्रांती झाल्याशिवाय सामाजिक क्रांती होऊ शकत नाही. म्हणूनच वैचारिक क्रांतीचा इतिहास अण्णाभाऊंनी घडवला. यशोगाथेची निर्मिती ही संघर्षातूनच होत असते. अण्णाभाऊंना हे करत असताना की अनेक संघर्षातून आयुष्य जगावं लागलं, अनेक संघर्षाला सामोरं जावं लागलं, तरी ते डगमगले नाहीत. त्यांनी स्वतःच अस्तित्व जपत एवढी मोठी विचारांची देण आपल्याला दिली आहे. आणि तो विचार, आंबेडकरवादाचा विचार आपल्याला दिलेला आहे, नैतिकतेचा विचार दिलेला आहे, बदलाचा विचार दिलेला आहे, समृद्धीचा विचार दिलेला आहे, नैतिकतेचा विचार दिलेला आहे. अण्णाभाऊंच्या कथेतली एक नायिका, वैजंता कादंबरीतील नायिका आपण पाहिली, तर ती समाज संकेतानुसार कुलीन घराण्यातली नाही, ती एक उपेक्षित आहे, ती एक तमासगीर आहे. पण तिचं चरित्र वर्णन करताना अण्णाभाऊंनी तिला पराकोटीची प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. अण्णाभाऊ म्हणतात की या देशामध्ये परकीय स्वातंत्र्य असो किंवा स्वकीयांची गुलामगिरी असो, भांडवलशाही असो, धर्म असो, धार्मिक व्यवस्था असो, त्या व्यवस्थेला शह देऊन पुढे जाणाऱ्या माणसाचं तत्वज्ञान, माणसांचं लिखाण म्हणजे अण्णाभाऊंचं लिखाण. अण्णाभाऊंचं लिखाण हे माणसांची बेरीज करणारं लिखाण आहे. मानवाची बेरीज करणारं लिखाण आहे, माणसाच्या समतेचं लिखाण आहे. अण्णाभाऊ म्हणतात की वैचारिक क्रांती झाली पाहिजे. वैचारिक क्रांतीतून माणूस चिकित्सक होतो. नीतिवाद, मानवतावाद, समतावाद, विज्ञाननिष्ठ आणि तर्कनिष्ठ विचारधारेची पेरणी अण्णाभाऊंनी त्यांच्या साहित्यातून केली आहे, मांडणी केली आहे, विचारांची पेरणी केली आहे. अण्णाभाऊंचं लिखाण हे तात्विक, एका सात्विक तत्वाला स्वीकारणारं, करुणेला स्वीकारणारं, माणूसपणाला स्वीकारणारं. अण्णाभाऊंनी स्त्रीला माणूस म्हणून स्वीकारलं आहे, उपेक्षिताला माणूस म्हणून
एक मोठी संधी त्यांनी दिलेली आहे. माणूस म्हणून त्यांची प्रतिष्ठा वाढवली आहे. म्हणजे उपेक्षितांना माणूस म्हणून जगण्याची संधी आणि प्रतिष्ठा मिळवून देण्याचं लेखन अण्णाभाऊंनी केलं आहे. अण्णा म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की अण्णाभाऊंनी जी वैचारिकता या पात्राच्या माध्यमातून जपली, जी मानवता या पात्राच्या माध्यमातून जपली, जे क्रांतीवीरांची यशोगाथा अण्णाभाऊंनी कथेमधून मांडली आणि स्त्रियांची अस्मिता उंचावली, यामध्ये अण्णाभाऊंच्या विचारांचा मला जास्त अभिमान वाटतो. आणि त्याबद्दल मला कृतज्ञता व्यक्त करावी वाटते की अण्णाभाऊंनी एवढे मोठे विचार एका दीड दिवस शाळेत शिकलेला व्यक्ती इतकी मोठी ग्रंथसंपदा तयार करू शकतो, इतकं मोठं साहित्य लिहू शकतो, ज्या साहित्याचा अनेक भाषामध्ये अनुवाद होतो, अनेक भाषामध्ये ते रूपांतरित होतात. प्रबोधनपर विचार अण्णाभाऊंचे, प्रगतिशील विचार अण्णाभाऊंचे देशात नाही तर देशाबाहेरही जातात. याचा या विचारांचा या साहित्यातून अण्णाभाऊंनी जी मांडणी केली आहे, जे विचार मांडले आहेत, ते प्रेरणादायी आणि प्रगतीच्या दिशेनं चालणारे विचार आहेत. जाती अंतासाठी लढणारे विचार आहेत, अस्मिता जपणारे विचार आहेत, विषमता नष्ट करावी हा विचार पुढे आणणारा विचार आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता रुजली पाहिजे, ती रुचली पाहिजे. स्वातंत्र्य, समता, बंधुता मिळवणं हे आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळवलं पाहिजे. समानतेची वर्तणूक आम्हाला मिळाली पाहिजे, समानतेची वागणूक आम्हाला मिळाली पाहिजे. आम्ही समृद्ध झालं पाहिजे, सुसंस्कृत झालं पाहिजे, अशी विचारधारा मांडणारा एक कलावंत, लेखक, शाहीर म्हणून अण्णाभाऊंची ख्याती आहे. आणि अण्णाभाऊंचा पोवाडा रशियामध्ये, छत्रपती महाराजांचा पोवाडा अण्णाभाऊंनी परदेशात रशियामध्ये नेऊन पोहोचवला. एवढा मोठा विचारवंत, विचारांची पेरणी करणारा एक साहित्य म्हणून अण्णाभाऊंकडं पाहिलं जातं. विचारवंताला जात नसते आणि जातीचा विचारवंत म्हणून स्वीकारणं ते आपल्या संकुचितपणाचं लक्षण आहे. विचारवंताला जात नसते. विचार हा विश्वात सामावणाऱ्या विचारवंताचा विचार असतो, विश्वाला समृद्ध करणारा विचारवंताचा विचार असतो आणि तो एका जातीचा किंवा देशाचा म्हणून चालणार नाही, तर त्याचा विचार हा विश्वाला सामावणारा आणि विश्वाने तो स्वीकारणारा विचार आहे. विचारवंत हा एका जातीत बांधून ठेवून चालणार नाही, तर त्या विचारवंताच्या विचारधारेची व्यापकता विचारधारेला आणली पाहिजे. विचार त्यांचे समृद्ध करणे हे पण आपलंही कर्तव्य आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि मला वाटतं निसर्ग नियमाप्रमाणे कुठल्याही प्रवाही कुठलीही गोष्ट होत नसेल, तर एकाच ठिकाणी एखादा प्रवाह थांबला असेल तर तो दुर्गंधित होतो, त्याला प्रवाहित केलं पाहिजे. आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये जाती व्यवस्था, धर्म व्यवस्था, विवाह व्यवस्था या एकाच ठिकाणी राहून सडत चाललेल्या आहे. त्या बदलत्या काळानुसार त्यांची रचना होऊन त्यांना प्रवाहित केलं पाहिजे, परिवर्तित केलं पाहिजे, प्रवाहात आणलं पाहिजे, जेणेकरून मानव मूल्याचं तत्व स्वीकारलं जाईल आणि महापुरुषांचे विचार स्वीकारले जातील. हे या संस्था मोडीत निघाल्या पाहिजे, त्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि मानव मूल्यांचा त्यामध्ये स्वीकार करून वेगळ्या रचनेमध्ये त्या पुढे आल्या पाहिजेत. आणि हा बदल करणं तुम्हा आम्हांचं सगळ्यांचंच काम आहे. महापुरुषांच्या विचारांनी या देशामध्ये नवा इतिहास आपल्याला घडवायचा आहे, तरच या येणाऱ्या पिढीचा तरुण या परिवर्तनाची पहाट होऊ शकेल, असं मला वाटतं. अण्णाभाऊंचे विचार
हे संकुचित विचार नाही, तर एका मोठ्या विचारधारेच्या प्रवाहात नेणारे विचार आहेत. माणसांचं माणसांची नैतिकता जपणारा आणि माणूस म्हणून माणसांना सन्मान देणारा विचार आहे. म्हणून अण्णाभाऊंचा विचार हा समृद्ध झाला पाहिजे, प्रवाहित झाला पाहिजे. ते करणं तुम्हा आमचं सगळ्यांचंच कर्तव्य आहे, सगळ्यांचं ते काम आहे. जाती अंताचा लढा लढणं हे तुम्हा आमचं काम आहे. जाती नष्ट करणं आपल्या सर्वांचं काम आहे आणि व्यवस्थेच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे. आजही जाती अंत झाला आहे असं मला वाटत नाही. त्या सुप्त रूपात कुठे ना कुठे पुढे येतात. अनेक घटनांमधून आपण त्या पाहतोय, वर्तमानपत्रात वाचतोय आणि आपण जगतोय. तर हा विचार तळागाळातल्या लोकांपर्यंत रुजला पाहिजे, त्याचं प्रबोधन आणि प्रसार त्याचा झाला पाहिजे, असं एक मनोमन मला या ठिकाणी वाटतं. आणि बहुजन संघटक या लेक्चर सिरीज मध्ये मला राहुल खांडेकर सर, विश्वजित बनसोडे आणि त्यांच्या सर्व टीमनं या ठिकाणी मला विचार मांडण्यासाठी संधी दिली. आणि आपण सर्वजण हे ऐकत आहात. हा विचार आपण सर्वांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद होतोय. आणि अण्णाभाऊंचा विचार हा आंबेडकरवादी विचार होता असंच मी म्हणेन. आणि अण्णाभाऊंना कुणी मार्क्सवादी कम्युनिस्ट म्हटलं तर अण्णाभाऊंचा आंबेडकरवादी श्वास झाकणार नाही. अण्णाभाऊंचे मानवतावादी त्यांच्या साहित्यातले विचार लपणार नाहीत. असं मला वाटतं की अण्णाभाऊंचा विचार हा आंबेडकरवादी विचार आहे. आणि आंबेडकरवादी विचार हा परिवर्तनाचा विचार आहे, समृद्ध करणारा विचार आहे, नैतिकतेचा विचार आहे. आणि अशा या साहित्य सम्राटाला मी पुन्हा एकदा त्यांच्या साहित्य कृतीला आणि त्यांच्या विचाराला मी पुनश्च नमन करते, वंदन करते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम.